नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। रायमुलकर साहेब यांनी टाळ मृदुंगावर धरला ताल, भक्तीचा घेतला आनंद। हिवरा आश्रम यात्रा महोत्सवात संजय रायमुलकर सहभागी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त हिवरा आश्रम येथे यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे। या निमित्त 21 जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, माजी नगरसेवक रामेश्वर भिसे, शिवसेना कार्यकर्ते विनोद भिसे, श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, आकाश ढोरे, विजय हिवाळे यांच्यासह शिवसैनिक या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते। यावेळी महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। महिला टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन म्हणत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सुद्धा टाळ मृदुंगावर ताल धरत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला। रायमुलकर साहेब हे मुळातच वारकरी असल्याने त्यांना या सर्व गोष्टीची जाण आहे। त्याचबरोबर रायमुलकर साहेब विविध कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाले होते। आलो 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 इथे आलो बोले दोन मिनिटं बदल या ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाचं दालन, आरोग्याच्या दृष्टीनं जोरदार आधाराचे उपचार करून एक वेगळा ठसा या समाजामध्ये उमटवण्याचं काम पूज्य सुधाजी महाराज यांनी केलेलं आहे। आणि त्यांची पुण्याई म्हणून आमच्यासारखे असंख्य ते शाळेचे विद्यार्थी राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कृषी क्षेत्रामध्ये असेल, शासकीय सेवेमध्ये असेल, परमपूज्य महाराजांच्या कृपा प्रसादाने आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी अनेक पदावरती केवळ त्यांच्या आशीर्वादानं काम करतायत। आणि आज तुम्ही पाहिलं लाखो भाविक या ठिकाणी एकाच वेळेस पंक्तीमध्ये प्रसाद घेतात। ही किमया फक्त परमपूज्य सुधाजी महाराज यांचीच आशीर्वादाने होऊ शकते। हे या ठिकाणी समाजासाठी वेगळं उदाहरण या ठिकाणी बनेल। आपल्या कार्यकाळामध्ये सुद्धा या ठिकाणी विकास निधी आपण कमी पडू दिला नाही हिवराश्रमच्या या संस्थेला। त्याबद्दल या परिवाराचा एक सदस्य म्हणून परमपूज्य महाराष्ट्राचा एक छोटासा भक्त मी या ठिकाणी आहे, सेवक आहे।
आणि ज्याच्या जबाबदारी माझ्यावरती ते टाकायचे, आमदार म्हणून एक मुलगा म्हणून माझ्यावरती टाकायचे, तर प्रामाणिकपणे त्यांचा शब्द मी कधी खाली पडू दिला नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सत्तेच्या माध्यमातून जे मला या आश्रमच्या विकासासाठी देता येईल ते देण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून करा. ओके, थँक्यू. आरबी मराठी. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.